नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे ड्रायफ्रूटचे लाडू आणि हे लाडू सर्रास थंडीमध्ये वगैरे खातात. तुम्ही म्हणताल आत्ता का व्हिडिओ टाकते, तर मला वेळ नव्हता म्हणून मी आत्ता हा व्हिडिओ टाकत आहे. तर हे लाडू एकदम मस्त असे मार्केटमध्ये जसे मिळतात ना, तसे हे लाडू तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने. आणि यामध्ये आपण कोणतेही साखरेचा किंवा गुळाचा वापर न करता हे लाडू बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आपण काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुके, त्याचबरोबर खोबरं असं घेतलेलं आहे. मी अर्धी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे मी प्रमाण घेतलेलं आहे. त्याचबरोबर जे हे डिंक आहे तर ते डिंक मी यामध्ये टाकणार आहे. तर अशा पद्धतीने डिंक घेतलेला आहे मी 50 ग्रॅम. आणि अशा पद्धतीने यामध्ये आपण टाकणार आहे खजूर. तर मी खजूर एक 20 ते 25 खजूर अशा पद्धतीने बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आणि अंजीरसुद्धा घेतलेले आहेत. एक 10 ते 12 अंजीर मी अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत. जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. आणि यामध्ये लागणार आहे ते म्हणजे वेलची पूड. तर अशा पद्धतीने वेलची पूडसुद्धा मी घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करता आहे, सर्वप्रथम मी अशी थोडीशी खसखस घेतलेली आहे, जेणेकरून आपले लाडू दिसायला छान दिसतील आणि मस्त वाटतील. तर अशा पद्धतीने थोडीशी खसखस मी तव्यावर परतून घेतलेली आहे. आता यामध्ये तूप टाकायचं आहे आणि या तुपामध्ये हे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते छान असे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तुम्ही कट करून तुपामध्ये परतले तरी चालतील. तर मी काय केलेले आहे, डायरेक्ट परतून नंतर मी याला कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे, तुपामध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना, छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, तुपाचा जो म्हणजे टेस्ट आहे ती सगळ्या ड्रायफ्रूटमध्ये उतरते. तर मनुकेसुद्धा मी अशा पद्धतीने तुपामध्ये थोडेसे परतून घेत आहे. बघा, मनुके असे फुगले की याला आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर हे बघू शकता तुम्ही, मनुके पण छान असे फुगलेले आहेत. यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर थोडंसं तूप यामध्ये होतं म्हणून मी जे आपले अंजीर होते ना, ते अंजीर अशा पद्धतीने यामध्ये टाकून थोडेसे सॉफ्ट करून घेतलेले आहेत. म्हणजे कसं आपल्याला लाडू वळवायला मदत होते, म्हणून सॉफ्ट करायचे आहेत आपल्याला. तर त्यानंतर बारीक गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे. जे अंजीर पण आहेत आणि जे डेट्ससुद्धा आहेत ना, खजूरसुद्धा आहेत, ते बारीक गॅसवर आपल्याला छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. जेणेकरून काय होईल, थोडेसे हे मऊ होतील. मऊ केल्यामुळं काय होतील, लाडू आपल्याला छान बांधता येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे असं छान मऊ झालेलं आहे. तर हे आता झालेलं आहे. तर यालासुद्धा आपण काढून घेऊन थंड करून घेणार आहोत. आता यामध्ये जे राहिलेलं आहे ते मध्ये खोबरं. तर थोडंसं खोबरं मी परतून घेत आहे. काय होतं, कधी खोबऱ्याला ना जास्त दिवस लाडू राहिले की कडवटपणा येतो, म्हणून थोडंसं खोबरं पण मी परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकायचं आहे आणि जे डिंक आपण घेतलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि छान असं डिंक आपल्याला तुपात तळून काढायचं आहे. तर अशा पद्धतीने मी थोडंसं तूप टाकून हे करून घेतलेलं आहे. याला थोडं थंड करायला ठेवून द्यायचं आहे. जे ड्रायफ्रूट्स होते ते अशा पद्धतीने बघा मी चाकूच्या साहाय्याने बारीक करून घेत आहे. तर हे ड्रायफ्रूट्स आपले सगळे बारीक करून झालेले आहेत. आणि जे अंजीर आणि जे खजूर होते ते अशा पद्धतीने थंड झालेले आहेत. यामध्ये खोबरं आणि जे मनुके वगैरे होते, ड्रायफ्रूट्स वगैरे होतं, तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे डिंक होतं ना, तुम्ही मिक्सरला बारीक करून सुद्धा घेऊ शकता. पण मला ना असं थोडंसं दाताखाली आलेलं आवडतं, म्हणून मी असं थोडंसंच हाताने कुस्करून हे यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सर्व काय करायचं आहे, आपल्याला जिन्नस एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण यामध्ये कोणत्याही साखरेचा वापर केलेला नाही किंवा गुळाचा वापर केलेला नाही. पण कुणाला वाटतं की थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये काय करू शकता, तुमच्या गोडनुसार तुम्ही यामध्ये थोडासा गुळ ॲड करू शकता. आता जी खसखस आपण थोडीशी परतून घेतलेली होती ती टाकायची आहे, वेलची पूड टाकायची आहे आणि हे लाडू आपल्याला छान असे बांधून घ्यायचे आहेत. तर काय होतं, कधी कुणाला तुम्हाला वाटलंच तर हे थोडंसं कोरडं पीठ वाटत आहे, म्हणजे कोरडं हे जिन्नस वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, हे थोडंसं मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता. त्याच्यामुळं काय होतं, बाइंडिंग येतं छान आणि लाडू छान वळले जातात. तर मला तर हे असेच आवडतात म्हणून मी हे असेच वळवून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी छान असे हे लाडू
वळवून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व लाडू मी आता वळवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत. खरं सांगा बरं, मार्केटमध्ये मिळतात ना तसे हे लाडू तयार झालेत की नाही. तर अशी ही ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी आहे. जर तुम्हाला अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर ही लाडवाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांनासुद्धा ही रेसिपी शेअर करू शकता. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत मार्केट सारे. तर घरच्या घरी असे हे डिंकाचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही तयार करू शकता. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.